हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी बघणार आहोत, ती पण हिरव्या रश्शातली आणि एकदम झणझणीत। चला तर सुरुवात करूया। साहित्य बघूया। साल काढून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा, एक कांदा, ठेचून घेतलेला लसूण, हिरवी मिरची, खोबरं, थोडेसे धने, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक टोमॅटो। मसाल्यांमध्ये लागणार आहे फोडणीसाठी जिरे, काळा मसाला, हळद आणि धना पावडर। सगळ्यात आधी नीट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायच्या। जास्त शिजवायच्या नाहीत त्या। एक 5 मिनिट अर्धवट झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। शेंगा शिजेपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया। एका कढईमध्ये तेल टाकून खोबरं भाजून घ्यायचं। हलकासा कलर बदलला की धने टाकायचे। गॅस बारीक ठेवायचा। व्यवस्थित परतवून झालंय, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। धने भाजत असताना गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर भाजीला उग्र वास येतो। त्याच कढईमध्ये कांदा भाजून घेऊया, सोबतच हिरवी मिरची। मीडियम गॅसवर ह्याला तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं। भाजून घेतलेल्या मिरचीची चव वाटणामध्ये एकदम छान लागते, त्यामुळे आपण कांद्यासोबत मिरची पण भाजून घेतली आहे। आता हे पण काढून घेऊया प्लेटमध्ये। परतवून थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये ह्याची बारीक पेस्ट करायची। पेस्ट करत असताना थोडंसं पाणी आणि भरपूर कोथिंबीर टाकायची। वाटण पण तयार करून झालंय, आता भाजीला फोडणी टाकून घेऊया। एका कढईत तेल टाकायचं, जिरे आणि कढीपत्ता टाकून तडतडलं की बारीक ठेचून घेतलेला लसूण टाकायचा। असा लसूण टाकल्यामुळे भाजीची चव जास्त छान लागते। वाटणापेक्षा असा डायरेक्ट फोडणीत लसूण टाकायचा। थोडासा कलर बदलला की बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि तेलात एकजीव करून घ्यायचं। आता तयार वाटण आपण टाकून घेऊया। तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। आता थोडीशी हळद, धना पावडर आणि आपल्या आवडीप्रमाणे काळं तिखट टाकायचं। हे सगळे सुके मसाले वाटणामध्ये छान एकजीव करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं, त्यामुळे मसाला बुडायला लागत नाही। वाटणाला छान असं तेल सुटलंय, आता वाफवलेल्या शेंगा टाकून ह्यात एकजीव करून घ्यायच्या। शेंगा वाफवून घेतलेलं पाणी ह्यात टाकून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे तेवढी पातळ भाजी तुम्ही करू शकता। गॅस बंद करायचा आणि कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची। भाजी तयार आहे, सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। शेवग्याची भाजी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, पण अशी सोप्या आणि साध्या पद्धतीने केलेली भाजी खायला खूप छान लागते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।